हाय, मी बाळासाहेब. माझ्या रायडर बाळूगडे या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आज मी मनालीमध्ये रात्रीचं 9-9:30 वाजता पोहोचलो. छानपैकी हॉटेल बुक केलं आणि खूप दिवसभर थकल्यामुळं कधी झोप लागली समजली नाही. सकाळी उठून लवकरच आवरावर केली. गाडीचे ब्रेकचे डिस्क पॅड गेले होते, ते चेंज करण्यासाठी गेलो. नंतर तसंच मॉल रोडमध्ये फिरण्यासाठी गेलो. मॉल रोडला फिरलो, थोडीफार खरेदी केली आणि आता पुढचे प्रवासासाठी निघायचं. परतीचे वेध लागले. आतापर्यंत कमीत कमी 8 दिवसापासून मी प्रवास करतो आहे. अकोलेपासून अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यातून मी प्रवासाला सुरुवात केली होती आणि हा प्रवास मी नाशिक, इंदोर, देवास, ग्वालेर, आग्रा, दिल्ली आणि अंबालावरून चंदीगड, चंदीगडवरून शिमला आणि शिमल्याच्या जवळ नरकंडावरून रामपूर, कल्पा, पूह, खाब, टॅबो आणि पुढं असा प्रवास हिमालयात प्रवास करत काजा आणि काजावरून असं पुढं माझा प्रवास चालू होता. पण जेव्हा हिमालयात एंट्री केली खूपच असे वेगवेगळे छान काही बरे वाईट अनुभव आले. लँडस्लायडिंग झालेली, छानपैकी हँगर क्लिप्स पाहिले आणि या प्रवासात वेगवेगळा जो काही वातावरणाचा बदल आहे तो अनुभवला. इकडं दिल्लीच्या तिकडं खूप गरम सपाट भागात आणि जसंच इकडं हिमालयन रेंजमध्ये आलो तर खूपच अशी थंडी. हे काजामधली मोनेस्ट्री आहे. मोनेस्ट्री हा खाप रिव्हरचा संगम. असं हिमालयातले वेगवेगळे डोंगरदऱ्यांचे रंग. इथं मूनलँडच म्हणजे जे काही प्लांटचं व्हेजिटेशन आहे, वनस्पती आहे, त्यांचं व्हेरिएशन काही ठिकाणी आपल्याला पाहायलाच भेटत नाही, काही ठिकाणी आहेत. हा मस्तपैकी वेगवेगळे हिमालयाचे रूप आपल्याला पाहायला भेटले. हे अनुभव खूपच वेगळं होतं. या प्रवासात वेगवेगळ्या उंचीवर हे चिचिम ब्रिज असेल, कोमिक असेल, पुढं कुंजुम पास आहे, असे वेगवेगळ्या हिमालयाच्या उंचीवर गेलो. पण कधी मला असा ऑक्सिजन लेवल कमी झाली म्हणून तकलीफ झालेली नव्हती. या प्रवासात जे काही रायडर भेटायचे ते खूप सजेशन द्यायचे, तुम्ही असं हे करा, तुम्ही ते करा. जे काही डायमॉक्स म्हणून ऑक्सिजन लेवल कमी झाली तर त्या टॅबलेट घ्या, ऑक्सिजनचं एक छोटंसं सिलेंडर घ्या. असं खूप काही सजेशन मला दिले दोघं तिघांनी. पण मला काही या प्रवासात असं काय विशेष वाटलं नाही. हाय आल्टिट्यूडला गेलं, थंडी जास्त होती. थंडीमुळं डोकं थोडं दुखायचं. तेच हाय आल्टिट्यूडचा जो सिकनेस म्हणतात तर तो जाणवला. पण तो काही थोडक्यात पाणी जास्त पित होतो आणि प्रवासात लय हायपर असं काही होत नव्हतं. शांततेनं जे मेडिटेशन म्हणतात, योगा म्हणतात, तर त्याचा मला यावेळेस खूप उपयोग झाला. शांत कसं राहायचं. आता परतीच्या प्रवासाला लागलो. हा परतीचा प्रवास थोडा नकोसच वाटत होता. मनातही वाटत होतं अजून फिरू, पण गावाकडची ओढ लागलेली होती. मग जाताना पुढं ॲपल घेतले होते फ्रेशपैकी, ते सोबत घेतले आणि आता जाताना असा प्लॅन ठरला का इथून चंदीगडवरून अंबाला, कर्नालच्या पुढं हिसारवरून असं पुढं जयपूरवरून खाली चित्तोडगडच्या रोडनं जायचं असा प्लॅन केला होता. आलो त्याच मार्गाने का जायचं, थोडे वेगळ्या मार्गाने जाऊ. नवीन अजून काय पाहायला भेटेल. प्रवास तर करायचा आहे, तर मग वेगळी वाट धरली तर काय वाईट. असं हा प्रवास चालू असताना मध्ये हिमालयात फिरत असताना एकदम शांतता, लोकवस्ती नाही. कुठंतरी लांब दरेखोऱ्यात कुठंतरी एखादं गाव, ते 2-4च घरं असलेले, ते भकास, ते गावात कोणी एखादा माणूससुद्धा पाहायला भेटत नव्हता. हा प्रवासात इकडे एवढी गर्दी, रस्त्यानं गाडी चालवणं अवघड आणि तिकडं माणसंच भेटत नाही. डोंगरदऱ्यातली माणसं सगळी शहराकडे आलेली. आता रस्ता छान होता. चंदीगड पास करून अंबाला कांडच्या दिशेने
मार्गस्थ झाला होता. असे भरपूर टोल नाके लागले, चेकपोस्ट लागले, टोल नाके लागले. माझ्याकडे 2 व्हीलर असल्यामुळे मला कुणी अडवलं नाही. येताना तर यमुना एक्सप्रेस जो हायवे आहे त्या रोडनं आलो होतो. पण त्या रोडला खरंच खूप कंटाळा आला होता. ट्रॅफिक नव्हती, 4 लेन असल्यामुळं प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या लेननं चालत होता ठरवून दिलेल्या स्पीडनं. असं काही विशेष वाटलं. 300 किलोमीटरचा प्रवास करता करता मला खूपच कंटाळा आला होता, बोर झाला होता. ही ट्रॅफिक तरी असली तर आपल्यासोबत कोणतरी सोबत आहे असल्यासारखं वाटायचं. दिल्लीच्या मार्गानं आता मार्गस्थ झाला. थंडी अजून जाणवतच होते. दिल्लीच्या जवळ जसं जसं जात होतो तशी तशी गरमी जास्त जाणवायला लागली. या प्रवासात आता कर्नाल जवळ आलो होतं. कर्नालवरून मग एक राईट साईडला टर्न मारून हिसारच्या प्रवासाला निघणार. या प्रवासात दिवसभर प्रवास करायचा. अशा वेळेस इकडं जाऊ का तिकडं जाऊ का कन्फ्युजन झालेलं. नेमका कोणता रोड दिल्लीकडे जाणार ठरवून सेंटरलाच उभं राहिलं आणि ठरवलं चला याच मार्गाने जाऊ, इकडंच असेल. असा जो अनुभव आहे तो गाठीशी धरून अजून खूप प्रवास करण्याच्या इच्छा आहेत. आपला करिअर पाहून, जॉब पाहून, जसा वेळ भेटेल तसा मन सांगेल तसं आपली बाईक घेऊन निघायचं. या माझ्या युनिकॉर्नवर कधी मला तकलीफ झाली नाही आणि तिनेही मला दिली नाही. बरेच जण म्हणायचे लॉंग राईडला जायचं तर मग रॉयल एनफील्ड पाहिजे, हाय CCच्या बाईक पाहिजे, अशीच पाहिजे तशीच पाहिजे. मी ठरवलं माझी गाडी काही कमी नाही यांच्यापेक्षा. सनाट सुटते, सोबती आहे, साथ देते किती खडतर प्रवासात. याच्या अगोदर मी राजस्थानची राईड मारलेली. आता राजस्थान म्हणलं का उंटच तिथल्या संस्कृतीचं पहिलंच दर्शन मला झालं. तिथल्या जे काही लोकसंस्कृती आहे त्यांचा पेहराव, त्यांचं जे राहणीमान आहे ते खूपच असं एक आयडेंटिटी आहे त्यांची. हा त्यांचा संसार चालला आहे उंटावरून. आपल्याकडं जे मेंढपाळ असतात त्यांचे जसं असतात धनगर समाजांचा मेंढपाळांचा जो विराट पाठीशी ठेवलेला असतं तसं यांनी उंटावर ठेवून चाललेत आपल्या पुढच्या मुक्कामासाठी. असे राजस्थानचे वेगवेगळे रूप मला आता दिसायला लागलेत. थोडंच पुढं गेल्यानंतर जयपूरच्या जवळ मूर्तिकार आपल्या कलाकुसराचा एक आविष्कार दाखवत होते. छान मूर्ती असे हुबेहूब देवदेवतांच्या मूर्ती, काही सिंह असतील, वाघ असतील किंवा इतर असे हत्ती असतील तर त्यांची छान मूर्ती. आणि रात्री पोहोचल्यानंतर पहिलं दर्शन झालं ते हवामहलचं. सुंदर असा हवामहल. जयपूरला आलं तर हे हवामहल आवर्जून पाहायचं. हा एपिसोड म्हणजे माझा परतीचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि काही सजेशन असतील तर कॉमेंट्स करा. अजूनही मी इम्प्रूव्हमेंट करेल आणि तुमच्यापर्यंत चांगले कंटेंट पोस्ट करेल. थँक्यू, धन्यवाद. आपलाच बाळासाहेब.